आज मोहिमेचा तिसरा दिवस आहे। गडकोट मोहिमेमध्ये आपण आलेलो आहे आणि सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिसऱ्या दिवसाचा या ठिकाणी आपण बघू शकताय मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी भंडाऱ्याचं नियोजन आहे। आता हा भंडारा नेमका कसा केला जातोय, भंडारा म्हणजे काय, महाप्रसाद केला जातोय आणि यामध्ये नेमकं काय असतं हे बघू शकता। सगळ्यांच्या हातामध्ये प्लेट आहे, किती लोकांचं भोजन या ठिकाणी केलं जातंय सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत। आधी नेमकं कोणते कोणते पदार्थ आहेत, काय काय आहे या ठिकाणी आपण बघू शकताय। थोडंसं या ठिकाणी आपण बघू शकताय, मला वाटतं खिचडी आहे। काय आहे भंडाऱ्यामध्ये, काय काय दादा भंडाऱ्यामध्ये काय काय आज मसाले भात आहे, आमटे आणि बुंदी आहे। बुंदी आहे, हो, मसाला भात आहे, मसाले भात आमटे हो। तर बघू शकताय आणि हे सगळे धारकरी आहेत, हे गेल्या 3 दिवसापासून स्वतःची शिदोरी पाठीवरती घेऊन आतापर्यंत आलेले आहेत आणि आज तिसऱ्या दिवशी मोहिमेचा भंडारा आहे आणि भंडाऱ्यासाठी ही प्रचंड गर्दी आणि रांग आहे। या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहायला भेटतं ती म्हणजे शिस्त। इथं बघू शकताय तुम्ही, आज कालचा जो मुक्काम आहे त्या ठिकाणाहून भंडाऱ्याच्या ठिकाणापर्यंत ही संपूर्ण रांग आहे। जवळपास 8 ते 9 किलोमीटर पूर्ण डोंगरामध्ये ही रांग आहे। सगळे धारकरी चालतात, पाठीमागं ध्वज आहे आणि हे सगळे बघू शकताय अतिशय शिस्तीमध्ये इथं भंडारा महाप्रसाद घेत आहेत। आता ह्या सगळं नियोजन कसं केलं जातंय, संपूर्ण याची माहिती पण आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी बघूयात आपल्याला ही संपूर्ण माहिती कोणाकडे भेटते का। आधी बघूयात आपण जाऊया किचनकडे थेट, नेमकं कशा पद्धतीने हे अन्न तयार केलं जातंय, शिजवलं जातंय। आपण तिकडे जाऊयात, तिथलचं पण पूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हे संपूर्ण नियोजन कसं केलं जातं हे पण आपण पाहूयात। काय नाव तुझं? शिवांजल। गाव कोणतं? कराड। कराडून आलाय, आता भंडारा आहे इथं, काय केलं इथं येऊन? नाही काय मदत केली। मदत केली तू? शाळेत जातो का नाही? कोणत्या वर्गात शिकतोय? 6वीत। 6वीत आहे? चालला तू, चालत आलाय? नाही। अच्छा, इथं मुक्कामी आलाय? काल आलाय। इथं मदत केली तुम्ही? तुझं काय नाव आहे? कश्यप। कश्यप। तुझं काय नाव आहे? हर्षवर्धन घोडके। बर, कुठून आला तुम्ही? कराड। सगळे कराडून आलात। बघू शकता हे लहान लहान चिमुकले देखील मोहिमेमध्ये सहभाग घेत आहे आणि सहभाग घेतल्याच्या नंतर इथं येऊन काम करताय आणि आज भंडाऱ्याचं जो नियोजन आहे ते बघू शकता इकडं। तर या ठिकाणी आपण बघू शकताय ह्या चुली इथं पेटवलेल्या आहेत, हे चुलंगण आहे आणि ह्याच्यामध्ये नेमकं काय आपण बघू शकताय। इथं गरम पाणी आहे। आता हे गरम पाणी कदाचित भात शिजवण्यासाठी असेल। खालून जर बघितलं तर खूप मोठी शेकोटी जाळ वगैरे लावलेला आहे। इकडं काय चिंच वगैरे भिजू घातलेली आहे, हे बघू शकता। हे चिंच आहे ना, हे चिंचेचं पाणी आहे। इकडं टोमॅटो आहे, याच्यात काय आपण बघूया। इथं हे बघा किती मोठं भयानक असं मोठं आहे, काय याच्यात? आमटी आहे। तर हे बघू शकताय किती लोकांचं जेवण असेल दादा एक किमान? 50,000 लोकांचं। तर बघू शकताय गडकोट मोहिमेमध्ये आलेल्या सर्व धारकऱ्यांच्या तिसऱ्या दिवशी भंडाऱ्यासाठी ही तयारी सुरू केलेली आहे आणि 50,000 लोकांना भोजन पुरेल एवढी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। हे सगळं व्यवस्थापन कसं चालतं सगळे आपल्याला माहिती घ्यायची, पण आपण आधी बघूया ह्या कढया किती मोठ्या आहेत ते बघू शकता। याच्यावरूनच अंदाज आपल्याला येईल की किती लोक याचं जेवण करू शकतात। ही आमटी आहे, इकडं पण अजून मला वाटतं हे काय भात आहे काय? आमटीचे ही पण आमटीचे। पलीकडे काय आहे? ती पण डाळ शिजून आहे। अच्छा, तर हे सगळं बघू शकताय तुम्ही इथं। हे जरा थोडंसं जवळून झूम करून आपण बघूया की ही बघा सगळे आमटी 50,000 लोकांना पुरेल एवढी शिदोरी या ठिकाणी तयार होणार आहे, एवढा भात तयार होणार आहे। हे बघा वरणाला उकळी फुटलेली आहे, प्रचंड मोठं असं या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे। मोठमोठ्या कढया वगैरे आहेत। एखाद्या सप्ताहामध्ये तुम्ही बघितलं असेल तिथं तरी 10-20 हजार लोकांचं जेवण बनवलं जातं, परंतु इथं 50,000 लोकांना पुरेल एवढं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। प्रचंड मोठं नियोजन आहे आणि विशेष म्हणजे हे सगळे धारकरी गडकोट मोहिमेला आलेले आहेत आणि ही जी मोहीम आहे यावर्षीची ती उमरठ ते रायगड आहे आणि सगळा डोंगराळ रस्ता आहे, पूर्ण दऱ्याखोऱ्यातून रस्ता आहे आणि स्वतःची शिदोरी स्वतःचे कपडे हे सगळे पाठीवरती बॅगमध्ये घेऊन दिवसाला जवळपास 25-30 किलोमीटर चालून या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तिसऱ्या दिवशी मात्र सगळ्यांना भंडाऱ्याचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे। गेले 3 दिवस स्वतः आणलेली शिदोरी खात आहेत सगळे आणि आज मात्र सगळ्यांची ओढ ही भंडाऱ्याकडे लागलेली आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं नियोजन एक व्यवस्थित पाहायला भेटतंय आणि दुसरी म्हणजे धारकऱ्यांची शिस्त आपल्याला पाहायला भेटते। सगळेजण रांगेत आलेले आहेत, सगळेजण भंडाऱ्याचा आस्वाद घेत आहेत। आता त्या धारकऱ्यांच्या आपण थोड्याशा प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं नेमका भंडाऱ्याबद्दल। तर मंडळी बघू शकता इथं भात तयार झालेला आहे आणि हे पूर्ण पातेलं हे सगळेजण नियोजन करून वरती मांडणार आहेत आणि ते धारकऱ्यांना पुढे वाढण्यासाठी घेऊन जाणार आहेत।
तर मंडळी बघू शकताय प्रचंड मोठं असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांना आपण विचारणार आहे तर नेमका कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं जातं आहे. अतिशय शिस्तीमध्ये सगळ्यांना या ठिकाणी वाढ केली गेलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकताय मोहिमेचा भंडारा सुरू आहे आणि सगळे आस्वाद घेत आहेत. नेमका भंडाऱ्याबद्दल काय सांगतायत आपण जाणून घेऊयात. दादा काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे आणि मोहिमेचा भंडारा तुम्ही आस्वाद घेताय, कसा आहे भंडारा वगैरे आणि काय कसे असतो सोय वगैरे? तीन दिवस गड किल्ल्यावरती फिरून आल्यानंतर एक ओढ असते बाबा, पुढच्या किल्ल्याची किंवा शेवटच्या समारोपाची ओढ असते आणि त्याच्या आदल्या दिवशी हा भंडारा असतो. आलेल्या प्रत्येक मोहिमेला या मोहिमेचा प्रसाद, या पूर्ण धारतीर्थ गडकोटाचा प्रसाद म्हणून हा भंडारा ठेवण्यात येतो. याचं स्वरूप असं असतं, नियोजनाला खूप मोठी टीम असते आणि आदल्या दिवसापासून याचं परफेक्ट नियोजन असतं. कारण 80,000 ते 1 लाखाहून अधिक संख्या, किमान 1 लाखाहून अधिक संख्या इथं येत असल्यामुळं येणारा प्रत्येक धारकऱ्याला प्रसाद वेळेत मिळाला पाहिजे आणि येणारा कोणी माणूस प्रसाद न घेता पुढे गेला नाही पाहिजे. अच्छा, एवढी मोठी सोय असते. याची टेस्ट आज काय होतं भंडाऱ्यामध्ये? आज आम्ही घरून येताना बरेच शिदोरी घेऊन येतो, पण ह्या आज जे आमच्या ताटामध्ये जे अन्न दिसतं, जो प्रसाद आहे तो भात, आमटी आणि आज इथं गोडसुद्धा ठेवलं होतं, बुंदी होते. तर घरी तुम्ही एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर सुद्धा जी चव मिळणार नाही ते या गडकोट मोहिमेतला प्रसादाची चव आहे. अरे वा, बर भंडारा घेतलाय? हो, भंडारा प्रसाद घेतलाय. कसा होते, काय चव होती आणि काय सांगाल भंडारा? चव बिव अतिउत्तम, काय विषय नाही. काय सांगाल आजचं भंडाऱ्याचं नियोजन कसं होतं आणि महाप्रसाद झालाय, आता काय वाटतं? भंडाऱ्याचं नियोजन एकदम उत्तम आहे. एकूण अंदाजे 50 ते 60,000 लोक येणार आहेत, त्याच्यामुळे हे नियोजन एकदम सुंदर झालेलं आहे. जे बी या ठिकाणी लोक नियोजन करण्यासाठी काल दिवसभर आणि रात्रभर या ठिकाणी जागून अन्न घटक म्हणजे पदार्थ तयार करतात, प्रसाद तयार करतात थोडक्यात. आणि हा प्रसाद म्हणजे देवाचा एक प्रसाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपल्याला तो मिळतोय, हे आपलं परमभाग्य आणि खूप सुंदर नियोजन झालेलं आहे. बरं, तर चला अजून पुढं बरेचसे मंडळी आहेत त्यांच्याकडे जाऊयात. आपण सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेमका मोहीम म्हणजे काय असते, मोहीम कशी असते, कुठून जाते, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 दिवस झाले मी ऐकतो होतो की भंडाऱ्याची ओढ लागली आणि तो भंडारा आज आहे आणि या भंडाऱ्याचा सगळे लोक आस्वाद घेतात. आपण सगळ्यांकडे जाऊया. काय सांगाल, आज भंडारा गेले 3 दिवसापासून सगळेजण चालताय, कसा अनुभव आजचा? चांगलं वाटते चालल्याबद्दल आणि भंडाऱ्यात आल्यानंतर अगदी म्हणजे व्यवस्थित वाटलं. गेले 3 दिवसापासून 3 दिवसापासून शिदोरी खाताय? हो, घरून आणलेली शिदोरी ही फर्स्ट टाइम, म्हणजे बाहेरचं म्हणजे फर्स्ट टाइम. अच्छा अच्छा. ह्याच्या अगोदर सगळे जे घरचं आणलेलं तेच बाजरीच्या भाकरी सगळे चालत आले सुरुवातीपासून. अच्छा, दिवसाला किती किलोमीटर चालावं लागते? अंदाजे 20-22, 18-22. हो, ह्या डोंगरातूनच आलं. तुम्ही कुठून आले? आम्ही विटा, खानापूर, बलवडी गाव, हां, सांगली जिल्ह्यातून. अच्छा, काय आज भंडाऱ्यामध्ये काय काय? भंडाऱ्यामध्ये आज मसाले भात आहे, सांबर सारखी एक हे आहे, आमटी म्हणायचं, आणि बुंदी दिलेली आहे. बर, आज छान असा गोड प्रसाद घेतला. गोड प्रसाद घेतला. आता समारोप कधी असतो नेमका? समारोप उद्या खतम होणार आहे. उद्या सकाळी असतो. उद्या हां, रायगडवर असतो. हो हो. काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे मोहिमेचा, भंडारा आहे. सगळ्या धारकऱ्यांना एक उत्सुकता लागली होती. खरं तर आम्ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शूट करत आलोय. नेमका गडकोट मोहीम काय असते, किती कष्ट असते त्यामध्ये, किती गडकोटमध्ये आपल्याला खाली उतरत असताना किती जोखीम आहे, सगळ्या गोष्टी आम्ही बघत आलोय. परंतु सगळ्याच्या तोंडात एकच चर्चा होती कालपासून की भंडारा आलाय आणि पुढच्या गावात भंडारा आहे. नेमकं काय व्यवस्थापन होतं, कशा पद्धतीने असतं भंडाऱ्याचं नियोजन आणि काय सांगाल याबद्दल? आज 3 दिवसापूर्वी आपली मोहीम चालू झाली. ती गडकोट मोहीम पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ह्या पुण्यभूमीमध्ये आपण येतो आणि येत असताना आपले पूर्वज आपल्यासाठी कसे लढले असतील, हा मुलूक कसा असेल, ही भूमी कशी आहे, ही कड्या कपाऱ्या कशा, हे खऱ्या अनुभवण्यासाठी ही मोहीम आहे. आणि मोहीम पूर्ण करीत असताना सर्व धारकरी पहाटे 5 वाजता तर जोपर्यंत मुक्काम येत नाही तोपर्यंत ते चालत असतात. त्या वाटेमध्ये अनेक अडीअडचणी येतात. काय एकेरी रोड असतो,
ते रोड आपल्याला ज्यावेळेस आपण ते पार करीत असतो, पूर्ण करीत असतो, तर आपले जे हाल होतात काय पाण्याचं सुद्धा काही वेळेस प्रॉब्लेम येतो, पण त्याच्यावर आपण मात करून ही मोहीम आपण पूर्ण करतो. भविष्यात आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना ज्या अडीअडचणी येतात त्यावर खरी मात करण्यासाठी, जीवनामध्ये आपण जगत असताना त्यावर मात करण्यासाठी खरी मोहीम आपल्याला खूप उपयोगी पडते. त्यासाठीच ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची गडकोट मोहीम आहे. मोहिमेमध्ये एक शिस्त आहे की आपण घरूनच आणलेली 5 दिवसाची शिजोरी आपण खात असतो, ती शिळी असते, आणि ज्यावेळेस आपल्याला गरम गरम हा महाप्रसाद भेटतो ती एक उत्सुकता असते की 4 दिवस आपण घरी शिळं अन्न खाल्लेलं असतं आणि आपल्याला शेवटच्या दिवशी एक महाप्रसाद भेटतो काय, तर त्याचा खरा आनंद खूप मोठा असतो. त्यासाठी ही मोहीम असते. काय असतं नेमका गडकोट मोहिमेमध्ये? गडकोट मोहीम मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की आपले पूर्वज आपल्यासाठी कसे लढले काय, ते खास अनुभवण्यासाठी आपण ही गडकोट मोहीम करीत असतो. एका गडावरून दुसऱ्या गडावर पायी प्रवास करणं, आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी, खरं तर आपण आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल झालेलं नाही, आपल्या जुन्या लोकांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे किंवा युद्ध केलेली, हा मुलूक पाहिलेला आहे, तो खास अनुभवण्यासाठी आपण इथं येतो. काय सांगाल, गेल्या 3-4 दिवसापासून तुम्ही मोहिमेमध्ये सहभागी झालाय, काय अनुभव आहेत? आज महाप्रसाद वगैरे घेतला इथलचा? हो, घेतला. काय अनुभव आहे एकंदरीत मोहिमेचा अनुभव जर सांगाल तर इथलं जे मोहिमेतलं जे सुख आहे ते कुठंच तुम्हाला मिळणार नाही, पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही. जो आनंद मिळतो इथं चालण्यातून, जो दिवसभराचा थकवानंतर जे इथं मोठमोठे हे येतात, वक्ते येतात, त्यांचे विचार ऐकायला मिळतात, विचारांचं सोनं इथं मिळतं काय, आणि त्याच्यामुळं हा सोहळा खूप सुंदर आहे. काय सांगाल काका, गडकोट मोहीम काय सांगाल, काय अनुभव असेल? जे सुख स्वर्गात आहे ते सुख या सह्याद्रीच्या कुशीत मिळतंय असं मला वाटतं. मला सांगा, आज गाड्या आहेत, सगळ्या सुविधा आहेत, आज आपण गडावरती गाडीच्या माध्यमातून जाऊ शकतो, कधी फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो, पण हे अनोखा वेगळा उपक्रम आहे की सगळ्या महाराष्ट्रातले लोक इथे जमा झालेत आणि सगळे चालत चाललाय डोंगरात दऱ्याखोऱ्यातून, जोखीम घेऊन चाललायत. नेमकं हे कशासाठी एवढं? तसं आपल्याला आईच्या उदरात कुशीत झोपल्यावर आईची जी माया मिळते ती माया इथं सह्याद्रीच्या कुशीत झोपल्यानंतर जिजाऊंचा आशीर्वाद आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे आशीर्वाद मिळतात. काय डोंगर दऱ्या चालत असताना काय काय अनुभव आलेत नेमका? डोंगरदऱ्या चालत असताना जी म्हणजे आपण म्हणतो ना, पूर्वीची जी अशी बिकट वाट असते, जी अशी शिरड्या खड्डांची वाट असते, त्या वाट्यांनी चालण्यात जी मजा आहे किंवा जो चित्तथरारक जो दृश्य असतं ती खूप असं अनमोल अनुभवण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे, ह्या गडकोट मोहिमेमध्ये देव, देश आणि धर्म टिकवायचा असेल तर प्रत्येक हिंदूंनी याच्यात येणं एकदा तरी आवश्यक आहे, आणि एकदा आला ना तो बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून गडकोट मोहीम ही केलीच पाहिजे. तुमचं गाव कोणतं आणि कुठून? माझ्या तळेगाव डमडरे, शिरूर तालुका. शिरूर तालुक्यातून तळेगाव, पुणे जिल्हा. अच्छा, नाव काय म्हणले? राजेंद्र बबन तोडकर. तोडकर. अच्छा, तुम्ही कुठून आले? माझं मूळ गाव तसं बारामती पंधर आहे, पण मी पण शिक्रापूर आणि तळेगाव डमडरेच्याच आमच्या ग्रुपमधून बरोबर आलेलो आहोत. अच्छा, हां, काय अनुभव सांगाल या वर्षीच्या मोहिमेतला? या वर्षीची मोहीम बघितली ही माझी आता 7वी मोहीम आहे. 7 मोहीम झाल्या? 7 मोहीम झाल्या माझ्या आतापर्यंत, चालत. तर या मोहिमेचा अनुभव असा की प्रत्येक व्यक्तीनं ज्याच्या हृदयात आणि रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं रक्त सळसळतंय ना, ती लोक इथे या ठिकाणी येणारच येणार. ह्यासाठी सांगायचं जर म्हटलं तर आपला देव, देश, धर्मासाठी आपले जे काय पूर्वज आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबर लढलेले मावळे आहेत, त्यांनी जो घेतलेला अनुभव आहे तो एवढ्या खडतर परिश्रमातून हे हिंदवी स्वराज्य उभं राहणं हे तितकं म्हणजे एवढं त्यावेळेस सुखदायक नव्हतं. पण त्या वेळेस लोकांनी ज्या पण कष्टा खाल्ल्या त्या केवळ आपल्या भूमीसाठी, आपल्या धरतीसाठी, आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी, आपल्या हिंदुत्वावर आलेली जी लेंछांची जी काय ही आक्रमणं होती ही परतून लावण्यासाठी, माझा देव, देश, धर्म टिकण्यासाठी जे पण जीवाचं रान केलं, आणि त्या रानाचं जे आज फलित आपण बघतो आहोत, तर हे थोडं तरी कुठेतरी अनुभवावं का. तर इतिहास तुम्ही जर वाचला 100% येतो, 100. पण त्यासाठी तुम्ही फक्त आजूबाजूचा परिसर बघितला पाहिजे. फक्त आला आणि इथं एन्जॉय म्हणून करण्यासाठी जो येतो त्याला ह्याचा तर काहीच अनुभव करणार नाही. पण जी व्यक्ती तनाने, मनाने, धनाने
या ठिकाणी येईल आणि देव देश धर्म आणि माझ्या मावळ्यांनी पुढे काय केलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे, जो मावळ्यांचा इतिहास आहे, तो आपल्याला प्रत्यक्षात आणून दाखवण्याचं काम जे आहे ते आमचे जे गुरुवर्य बिडे गुरुजी आहेत ह्यांनी खरोखरच लाख मोलाचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जे फिरतो आहोत, हे एक अनुभवाचं जे बोलणं हे फक्त सांगून आणि शब्दामध्ये हे निशब्द सगळ्या गोष्टी आहेत. हे ज्याला कळणार आहे त्यालाच कळणार आहे. धन्यवाद. बघू शकताय तर अशा पद्धतीने गडकोट मोहीम असते आणि गडकोट मोहिमेतला आज तिसऱ्या दिवसाचा भंडारा सगळ्यांनी आस्वाद घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे धारकरी आलेले आहेत. स्वतःची शिदोरी पाठीवरती घेऊन या डोंगराच्या कड्याकापर्यामधून जसे मावळे पूर्वी प्रवास करायचे त्याच पद्धतीचा प्रवास स्वतःचं खाद्य स्वतः सोबत पाठीवरती ठेवून केलेला आहे. आणि आज तिसऱ्या दिवशीचा भंडाऱ्याचा आस्वाद या लोकांनी सगळ्यांनी घेतलेला आहे. उद्या समारोप आहे. रायगडावरती जाऊन शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन मोहिमेचा समारोप होणार आहे. यावर्षीची गडकोट मोहीम तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा लाखो लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी जो बनवलेला आहे याला भंडारा असं म्हटलं जातं. हा भंडारा देखील तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्ही कधी गडकोट मोहीम केली का? ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मावळे रात्री अपरात्री कधी केव्हाही युद्धाच्या प्रसंगी धावलेले आहेत त्या रस्त्यावरून जाण्याचा योग म्हणजे गडकोट मोहीम आहे. हे आम्हाला 3 दिवसाच्या अभ्यासामधून समजलंय. तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.